सो हॅलो एव्हरीवन गाइज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो गाइज CET-कडनं एक इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे. तुम्ही जर CET-च्या ऑफिशियल वेबसाईटवर गेलात तर खाली तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे. खाली जर तुम्ही स्क्रोल केलं तर इकडे तुम्हाला नोटिफिकेशनच्या सेक्शनमध्ये सगळ्यात पहिल्या नंबरलाच एक तुम्हाला नोटीस बघायला मिळेल. ही काय दिलं आहे, नोटीस फॉर इन्स्टिट्यूट. ही एक इन्स्टिट्यूटसाठी नोटीस आहे, ही कॅन्डिडेटसाठी नोटीस नाही आहे. बट ह्याच्यामध्ये काय काही इम्पॉर्टंट पॉईंट्स पण दिले आहेत जे आपल्यासारख्या कॅन्डिडेटला लक्षात घेतले पाहिजेत. आता काय ते इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते पूर्ण आपण PDF मध्ये आपण बघूया. पूर्ण मी एकदम शॉर्टमध्ये पूर्ण सिंपल वेमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सगळ्यात पहिले ह्या इकडे तुम्हाला पुढे PDFचं ऑप्शन दिलं आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अशी PDF ओपन होईल. आता या PDFमध्ये मेनली काय दिलं आहे, ह्याच्यामध्ये ना तुम्हाला एक SC सेंटरसाठी, SC सेंटर म्हणजे काय, SC सेंटर म्हणजे स्क्रुटिनी सेंटर आहे. स्क्रुटिनी सेंटर म्हणजे काय असतं, आता बघा जेव्हा तुमची कॅपराऊनची प्रोसेस चालू होईल ना, तुम्हाला प्रत्येक वेळी मी हे तुम्हाला सांगत आलो आहे, कॅपराऊनच्या प्रोसेसमध्ये सगळ्यात पहिली स्टेप तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा असतो. त्याच्यामध्ये सगळे तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे अपलोड करायचे असतात. आता हे डॉक्युमेंट अपलोड केलेत ना तर ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी जातात. त्याला आपण बोलतो स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन. आता हे स्क्रुटिनी व्हेरिफिकेशनसाठी एक स्क्रुटिनी सेंटर्स बनवले जातात. आता स्क्रुटिनी सेंटर्स म्हणजे काय, हे काय काही इंजिनिअरिंग आणि फार्मसीचे कॉलेजेस असतात जिकडे जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे असतात. आता त्याला आपण बोलतो स्क्रुटिनी सेंटर. जिकडे तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होतात त्याला आपण बोलतो स्क्रुटिनी सेंटर. तर त्या स्क्रुटिनी सेंटरसाठी ही नोटीस आहे. आता मेनली ह्या नोटीसमध्ये काय दिलं आहे की जेवढं पण कॉलेजेसला स्क्रुटिनी सेंटरसाठी अप्लाय करायचं असेल त्या कॉलेजेसनी एक टाईमलाईन दिली, तुम्हाला एक टाईम पिरियड दिला आहे. त्या टाईम पिरियडमध्ये त्या कॉलेजेसला रजिस्टर करायचं आहे. आता कुठल्याही कॅन्डिडेटला कुठेही रजिस्टर करायचं नाही आहे. या नोटीसमध्ये दिलं आहे की ज्यांना पण स्क्रुटिनी सेंटर, म्हणजे ही मेनली कॉलेजेससाठी नोटीस आहे की ज्यांना पण स्क्रुटिनी सेंटर बनायचं आहे, ज्यांना पण स्क्रुटिनी सेंटरसाठी अप्लाय करायचं आहे तर त्या लोकांनी, त्या कॉलेजेसनी ह्या टाईम पिरियडमध्ये तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. बट ह्याच्यामध्ये ना काय काही कॅन्डिडेटसाठी इम्पॉर्टंट पॉईंट्स पण दिले आहेत. जर तुम्ही पूर्ण PDF खाली स्क्रोल डाऊन केलीत ना तर ह्याच्यामध्ये रोल ऑफ स्क्रुटिनी सेंटर म्हणजे स्क्रुटिनी सेंटरने काय रोल फॉलो केले पाहिजेत तर त्याचे काय काही इम्पॉर्टंट पॉईंट्स दिले आहेत. बट ह्या इकडे मी काय काय नोट्समध्ये काय काय सेक्शन हायलाईट केलं आहे, काय काय टेक्स्ट मी हायलाईट केलं आहे, तर ते आपण इकडे बघूया. सगळ्यात पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलं आहे, ॲक्टिव्हिटी नंबर 1, रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. जे मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे की तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचं आहे, एक तुम्हाला रजिस्टर करावं लागतं. ती स्टेप तुम्हाला इकडे दिली आहे की तुम्हाला रजिस्टर करायचं असतं, तुमचे डॉक्युमेंट्स स्कॅन करून अपलोड करायचे असतात. नंतर ती ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला कॉपीची प्रिंट करायची असते. आता ही जी स्टेप आहे ना, ही ह्या वर्षी तुम्ही SC सेंटरवर जाऊन, म्हणजे जे पण तुमचे स्क्रुटिनी सेंटर्स आहेत जिकडे तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होतात त्या तिकडे पण जाऊन तुम्ही ही स्टेप करू शकता. हे कंपल्सरी नाही आहे, ही स्टेप तुम्ही घरून पण करू शकता. जर तुमच्याकडे कॉम्प्युटर वगैरे असेल तर तुम्ही कॉम्प्युटरवर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. तुमच्याकडे मोबाईल असेल त्याच्यावर पण तुम्ही भरू शकता. बट मी सजेस्ट नाही करत मोबाईलवर भरण्यासाठी, कारण की मोबाईलवर भरताना भरपूर काय काही मिस्टेक्स होतात. कारण की मोबाईलवर छोटी स्क्रीन असते, सगळं आपण त्या तिकडे बघू नाही शकत. काय काय टेक्स्ट तिकडे आपले दिसले नाही जात, आपल्यापासून हाईड होतात. तर त्यामुळे जर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर नसेल तर तुम्ही जवळपासच्या जे पण काय सायबर कॅफे आहे तिकडे जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. तिकडे तुम्हाला पैसे भरावे लागतील. बट तुम्ही ह्यावेळेस SC सेंटरवर जाऊन पण तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. तर ती स्टेप तुम्हाला इकडे दिलेली आहे. बट खाली ना काय काय तुम्हाला इम्पॉर्टंट नोट दिले आहेत. आता ह्या इम्पॉर्टंट नोटमध्ये काय दिलं आहे की नो चार्जेस शुड बी टेकन. इकडे तुम्हाला नोटमध्ये हायलाईट करून दिलं आहे की जे पण कॅन्डिडेट ॲप्लिकेशन फॉर्म स्क्रुटिनी सेंटरमध्ये भरायला येतील त्यांच्याकडनं कुठलेही चार्जेस घ्यायचे नाही आहेत. नो चार्जेस शुड बी कलेक्टेड फ्रॉम दी कॅन्डिडेट फॉर फिलिंग अँड सबमिशन ऑफ दी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करण्यासाठी, काही फिल करण्यासाठी कॅन्डिडेटकडनं कुठलेही चार्जेस घ्यायचे नाही आहेत. आणि कॅन्डिडेटला पण मॅन्डेटरी नाही आहे की तुम्ही SC सेंटरवरच जाऊन तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केला पाहिजे. हे तुम्हाला पण मॅन्डेटरी नाही आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घरून पण ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, किंवा सायबर कॅफेमध्ये पण जाऊन भरून घेऊ शकता. जर तुम्हाला इच्छा असेल, जर तुम्हाला स्क्रुटिनी सेंटरमधूनच तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरून घ्यायचं असेल तर तुम्ही स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊन पण तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरून घेऊ शकता. इकडे तुमच्याकडनं कुठलेही चार्जेस घेतले जाणार नाहीत. तुम्हाला इकडे वरती नोटमध्ये दिलेला आहे ऑफिशियली CET सेलनी. अजून एक तुम्हाला पॉईंट काय दिला आहे की SC शुड नॉट कलेक्ट अँड कीप कस्टडी ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट ऑफ एनी कॅन्डिडेट. आता लास्ट इयर हे ना केसेस भरपूर झाले होते. हे मी एका माझ्या स्कॅमच्या व्हिडिओमध्ये पण मी सगळे हे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. तुम्ही जर माझी स्कॅमची व्हिडिओ नसेल बघितली तर ती व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. ॲडमिशन प्रोसेसमध्ये काय काय स्कॅम्स होतात तर त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण कव्हर केलं आहे. ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, आता भरपूर सारे SC सेंटरवाले काय करायचे ना लास्ट इयरला की जे पण कॅन्डिडेट त्यांच्याकडे फॉर्म फिलिंग करायला यायचे किंवा काही पण डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला यायचे त्यांचा ॲप्लिकेशन फॉर्म किंवा त्यांचे पासवर्ड्स वगैरे ते SC सेंटरवाले घेऊन ठेवायचे. आणि त्यांच्याकडे काय करायचे, जे पण ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ना
हे कॉलेजवालेच ठेवून द्यायचे, त्यांना सांगायचे की तुम्ही नंतर या, ऑप्शन फॉर्म फिलिंग करायच्या वेळेस आम्ही हे डॉक्युमेंट्स तुम्हाला देऊ, तुम्हाला आमच्याकडेच ऑप्शन फॉर्म फिलअप करायला लागेल. हे सगळेच नाही, बट काय काय SC सेंटरवाले जे पण स्क्रुटिनी सेंटर्स आहेत, हे काही स्क्रुटिनी सेंटरवाले हे स्कॅम करत होते. तर हे सीड सेलच्या लक्षात आलं, तर त्यामुळे ह्यावर्षी सीड सेलनी ह्या रिगार्डिंग हा इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला नोट डाऊन करून दिला आहे की SC सेंटरवाल्यांनी कुठलेही ओरिजिनल डॉक्युमेंट्स कलेक्ट करायचे नाही आहे स्टुडंटचे, आणि स्टुडंटनी पण जे पण कॅन्डिडेट SC सेंटरमध्ये ऑनलाईन फॉर्म फिलिंग करायला जातील तर त्यांनी पण ओरिजिनल डॉक्युमेंट त्यांचे SC सेंटरमध्ये सबमिट करायचे नाही आहेत. त्यांना फक्त व्हेरीफाय करायला जायचं आहे. व्हेरीफाय करून झाल्यानंतर तुम्हाला परत सगळे डॉक्युमेंट्स परत घेऊन यायचे आहेत. तर हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. नंतर ॲक्टिव्हिटी 2 मध्ये काय दिलं आहे, व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म, म्हणजे ही व्हेरिफिकेशनची स्टेप आहे. ह्याच्यामध्ये हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कॅन्डिडेट विल कम टू स्क्रुटिनी सेंटर. कॅन्डिडेट हे स्क्रुटिनी सेंटरवरती जातील, त्यांचा जो ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेला आहे त्याच्यासोबत आणि त्यांचे डॉक्युमेंटच्या सेटसोबत, जे पण ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत त्या सेटसोबत, आणि कॉपी ऑफ अपलोडेड डॉक्युमेंट्स, अजून तुमचे अपलोड जे पण तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केले आहेत त्या डॉक्युमेंटची कॉपी घेऊन तुम्हाला SC सेंटरवरती जावं लागेल तुमची डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी, आणि स्क्रुटिनी सेंटर ते डॉक्युमेंट तुम्हाला व्हेरीफाय करून देतील. तर तेच तुम्हाला ह्या पॉईंटमध्ये मेन्शन करून दिलेलं आहे. बट खाली तुम्हाला इम्पॉर्टंट नोट पण दिली. इम्पॉर्टंट नोटमध्ये काय दिलं आहे, इट इज मॅन्डेटरी फॉर कॅन्डिडेट टू रिपोर्ट टू स्क्रुटिनी सेंटर फॉर दिस ॲक्टिव्हिटी. आता CET सेलनी काय सांगितलं आहे, हे कॅन्डिडेटला मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे की ही ॲक्टिव्हिटी स्क्रुटिनी सेंटरवरती जाऊन कंप्लीट करायचं. आता ह्याकडे CET सेलनी मॅन्डेटरी ह्या वर्डचा उपयोग केलेला आहे. मग ह्यावेळी आपल्याला हे बघायला मिळू शकतं की फक्त आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये ऑफलाईन मेथडच बघायला मिळेल, कारण की ऑनलाईन मेथडमध्ये स्क्रुटिनी सेंटरमध्ये व्हिजिट करावं नाही लागत. सो मे बी CET सेल ह्यावेळी फक्त ऑफलाईन मेथड देतील डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी. बट आता हे डिपेंड आहे. आता जेव्हा पण CET सेल ऑफिशियल इन्फॉर्मेशन ब्रॉशर रिलीज करेल त्यावेळेस आपल्याला कन्फर्म होऊ शकतं की नक्की आपल्याला ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला ऑप्शन मिळतो आहे की नाही. सो त्यावेळी आपल्याला बघायला मिळेल, ते मी तुम्हाला अपडेट करीन, काही काळजी करू नका. बट ह्या इकडे आता हे मेन्शन केलं आहे की कॅन्डिडेटला मॅन्डेटरी आहे की डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला स्क्रुटिनी सेंटरवरती जावं लागेल, आणि स्क्रुटिनी सेंटर याच्यासाठी कुठलेही चार्जेस घेणार नाहीत. नो चार्जेस शुड बी कलेक्टेड फ्रॉम दी कॅन्डिडेट फॉर दिस ॲक्टिव्हिटी. म्हणजे काय स्क्रुटिनी सेंटर लास्ट इयर पण डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे काय चार्जेस घेत होते, 1000 रुपये 2000 रुपये काय मुलांकडनं चार्जेस घेत होते. सो हे तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे मुलांनी पण की स्क्रुटिनी सेंटरला तुमच्याकडनं कुठलेही चार्जेस घ्यायचा अधिकार नाही आहे. हे CET त्यांनी ऑफिशियली नोटीसमध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि तिसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काय दिलं आहे, सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राउंड 1, 2 and 3 ॲडिशनली इफ एनी. म्हणजे आता तुम्हाला जो ऑप्शन फॉर्म फिलअप करायला लागतो, ॲक्टिव्हिटी नंबर 3 मध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्मची रिगार्डिंग नोटीस दिली आहे की जे तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलअप करायला लागतात कॅप राउंड 1 साठी, कॅप राउंड 2 साठी आणि कॅप राउंड 3 साठी. तर त्याची तुम्हाला ही नोटीस बघायला मिळेल. फॅसिलिटी दी कॅन्डिडेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ऑप्शन फॉर्म. म्हणजे जर तुम्हाला ऑप्शन फॉर्म जर तुम्हाला स्क्रुटिनी सेंटरवरती जाऊन भरायचा असेल, जे पण तुमचे स्क्रुटिनी सेंटर्स आहेत, जे पण तुमचे कॉलेजेस आहेत त्या तिकडे जाऊन जर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा असेल तर ती पण तुम्हाला फॅसिलिटी इकडे तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. स्क्रुटिनी सेंटरवाल्यांना सांगितलं आहे की जर कुठलाही मुलगा ऑप्शन फॉर्म भरायला आला तर त्याला ऑप्शन फॉर्मची फॅसिलिटी तुम्ही प्रोव्हाइड केली पाहिजे. जर जो पण का ऑप्शन फॉर्म तो भरेल तर ऑप्शन फॉर्म तुम्ही त्याला प्रिंट करून द्यायचा आहे. अँड स्क्रुटिनी सेंटर शुड नॉट इन्सिस्ट टू सिलेक्ट स्पेसिफिक प्रेफरन्सेस चॉईसेस ड्युरिंग दी ऑप्शन फॉर्म फिलिंग. म्हणजे स्क्रुटिनी सेंटरवाल्यांनी स्टुडंटला अजिबात असं काय सांगायचं नाही की तुम्ही कुठलं काय प्रेफरन्स द्या, कुठल्या कॉलेजला काय प्रेफरन्स द्या, कारण की लास्ट इयर हे केसेस झाले होते. काय स्क्रुटिनी सेंटरवाल्यांनी स्टुडंटला सांगितलं होतं की तुम्ही आमच्याकडे ऑप्शन फॉर्म भरायला आहे, त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे ठेवले होते. सो मुलं त्यांच्याकडे ऑप्शन फॉर्म भरायला गेली आणि ऑप्शन फॉर्म भरताना सगळ्यात पहिल्या कॉलेजचं नाव त्यांनी त्या स्क्रुटिनी सेंटरवाल्या कॉलेजचं ठेवलं होतं. म्हणजे स्वतःच्या कॉलेजचं नेम त्या कॉलेजवाल्यांनी ठेवलं होतं, ज्याच्याने स्टुडंटला त्याच कॉलेजमध्ये नंबर लागेल. आणि एकदा तुम्हाला पहिल्या प्रेफरन्सचा नंबर लागला तर तुम्हाला पुढच्या कॅप राउंडमध्ये पार्टिसिपेट करता येत नाही. हे मी तुम्हाला आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुमचं ते कॉलेज ऑटो फ्रीज होतं. सो CET सेलने तेच तुम्हाला ह्या पॉईंटमध्ये मेन्शन करून सांगितलं आहे की कुठल्याही स्क्रुटिनी सेंटरवाल्यांनी कुठल्याही कॅन्डिडेटला इन्सिस्ट करायचं नाही आहे की तुम्ही कुठल्या प्रेफरन्सचा कुठल्या कॉलेज द्या. हे कुठल्याही स्क्रुटिनी सेंटरवाल्यांनी इन्सिस्ट करायचं नाही आहे. आणि नो चार्जेस शुड बी कलेक्टेड फ्रॉम दी कॅन्डिडेट फॉर फिलिंग दी ऑप्शन फॉर्म. म्हणजे ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी कॅन्डिडेटकडनं कुठलेही चार्जेस नाही घेतले पाहिजे स्क्रुटिनी सेंटरवाल्यांनी. सो हे पण तुम्ही लक्षात घ्या. अँड इट इज नॉट मॅन्डेटरी फॉर कॅन्डिडेट टू यूज दी स्क्रुटिनी सेंटर फॉर दिस ॲक्टिव्हिटी. म्हणजे जर तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलअप करायचं असेल तर हे कंपल्सरी नाही आहे की तुम्ही स्क्रुटिनी सेंटरमध्येच गेलं पाहिजे तुमचं ऑप्शन फॉर्म फिलअप करायला. हे मॅन्डेटरी नाही आहे. जर तुम्हाला तुमच्या घरी कॉम्प्युटर असेल, तुमच्या घरी लॅपटॉप असेल तर तुम्ही ऑप्शन फॉर्म घरून सुद्धा तुम्ही भरू शकता.
जर तुम्हाला सायबर कॅफेमध्ये जाऊन भरायचं असेल तर तिकडे जाऊन पण तुमचं ऑप्शन फॉर्म तुम्ही भरू शकता. हे तुम्हाला मॅन्डेटरी नाही आहे की तुम्ही स्क्रुटिनी सेंटरमध्येच गेलं पाहिजे. फक्त एकच स्टेप आहे जी तुम्हाला स्क्रुटिनी सेंटरवरती जाऊन करायची आहे, ते आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही एकच अशी स्टेप आहे जी तुम्हाला जाऊन स्क्रुटिनी सेंटरमध्ये करायची आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप कराल, हे तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म घरून सुद्धा तुम्ही फिलअप करू शकता. एकदा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म घरून फिलअप केलात, फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला स्क्रुटिनी सेंटरमध्ये जायचं आहे. जे पण तुमचे डॉक्युमेंट आहेत हे त्यांना तुम्ही व्हेरीफाय करायला द्यायचे आहेत आणि व्हेरीफाय करून झाल्यानंतर ते डॉक्युमेंट्स परत तुम्हाला घरी घेऊन यायचे आहेत. त्याच्यानंतर जी तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंगची स्टेप आहे ही तुम्ही घरून सुद्धा करू शकता. सो हेच तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला इकडे दिलेले आहेत. खाली बाकीचे सगळे स्क्रुटिनी सेंटरसाठी पॉईंट्स आहेत. म्हणजे स्क्रुटिनी सेंटर्सवरती काय केलं पाहिजे, त्यांनी स्टॅम्प वगैरे दिला पाहिजे, सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही नीट व्हेरीफाय केले पाहिजे. तर ते सगळे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन हे स्क्रुटिनी सेंटरसाठी दिलेले आहेत. बाकीचे जे पण मी हायलाईट केलेले पॉईंट्स आहेत तर त्या पॉईंट्समध्ये तेच सांगितलं आहे की तुम्हाला जे पण काही कॅन्डिडेटसाठी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स होते की कॅन्डिडेटकडनं काही तुम्हाला चार्जेस घ्यायचे नाही आहेत. जर तुम्ही चार्जेस घेतले तर तुमच्या रिगार्डिंग काही पण केस होऊ शकते. सो हे सगळं स्क्रुटिनी सेंटरला इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिले आणि हे कॅन्डिडेटनी पण लक्षात घेतलं पाहिजे. जर कुठल्याही तुम्ही स्क्रुटिनी सेंटरवरती ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायला गेलात, त्यांनी जर तुमच्याकडे पैसे मागितले की तुम्हाला आमच्याकडे चार्जेस पे करायला जातील, तर तुम्ही त्यांना ही नोटीस दाखवायची, सांगायचं की आम्हाला सीड सेलनी ऑफिशियली नोटीस प्रोव्हाइड केले की आम्ही तुम्हाला कुठलेही चार्जेस पे करायचे नाही आहेत. बाकीचं फर्स्ट पेजवरती तुम्हाला तेच दिलं आहे. जे पण स्क्रुटिनी सेंटरसाठी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहेत तर तेच सगळे तुम्हाला फर्स्ट पेजवरती दिलेले आहेत. फक्त एक टाईम पिरियड दिला आहे, तो आहे 3 जुलैपासून ते 6 जुलैपर्यंत स्क्रुटिनी सेंटरसाठी तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. ही एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती स्क्रुटिनी सेंटर्सवाल्यांनी जे पण कॉलेजेसला स्क्रुटिनी सेंटरसाठी अप्लाय करायचं आहे त्या कॉलेजेसनी ह्या लिंकवर रजिस्टर करायचं आहे. बऱ्याच मुलांना डाऊट होते, दादा आम्हाला रजिस्टर करायचं आहे का? कुठल्याही कॅन्डिडेटला रजिस्टर करायचं नाही आहे. या इकडे फक्त कॉलेजेसला इन्स्ट्रक्शन दिली आहे की कॉलेजेसवाल्यांनी ह्या तारखेपासून ते ह्या तारखेपर्यंत म्हणजे 3 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत या लिंकवर जाऊन त्या कॉलेजेसला रजिस्टर करायचं आहे जर त्यांना स्क्रुटिनी सेंटरसाठी अप्लाय करायचं असेल तर. सो ह्या इकडे कॅन्डिडेटला रजिस्टर नाही करायचं आहे. सो गाईज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जर मला पर्सनली काही डाऊट विचारायचे असतील तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि जर तुम्हाला आमच्या पर्सनल काउन्सिलमध्ये एनरोल करायचं असेल, पर्सनल काउन्सिलिंगची बॅच 2 ही अजूनही ओपन आहे. जर तुम्हाला बॅच 2 साठी एनरोल करायचं असेल तर त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. एक रायझिंग एज्युकेशनचा ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्ही आमची पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला गाईड करण्यात येणार आहे. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.